नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत भारतीय चेस जगतातल्या दोन अतिशय महत्त्वाच्या आणि लोकप्रिय चेहऱ्यांबद्दल, ज्यांनी बुद्धिबळ पटावरच्या घरांमधून आपला हटके पात बनवत आज लाखो चेस फॅन्सच्या मनामध्ये घर केलंय। हे दोघे आज भारताच्या बुद्धिबळाचा चेहरा आहे, भारतातल्या बुद्धिबळाचा आवाज आहे असं म्हणलं तरी चालेल। नाही, मी कुठल्या ग्रँड मास्टर्स बद्दल किंवा गोव्यामध्ये खेळणाऱ्या कुठल्या मोठ्या प्लेयर बद्दल बोलत नाहीये। मी बोलते भारताचे दोन लाडके चेस कमेंटेटर्स सागर शाह आणि तानिया सचदेव यांच्याबद्दल। चला तर मग जाणून घेऊयात आपल्या देशातल्या वाढत्या चेस प्रेमामधलं या दोघांचं महत्त्वाचं योगदान। पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, सागर आणि तानिया हे दोघे फक्त उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूच नाहीयेत, तर आजच्या जगतातल्या चेस कमेंट्रीचे एक नवे आयकॉन बनलेत। त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या स्टाईलमुळे आणि त्यांच्या अनमॅच एनर्जीमुळे चेस सारखा इतका गंभीर आणि शांत खेळ सुद्धा आज आपल्या भारतात एंटरटेनमेंटचा आणि एक्साइटमेंटचा विषय झाला। आधी बोलूयात सागर शाह यांच्याबद्दल। सागर यांनी चेसच्या जगतात खरं तर खेळाडू म्हणून प्रवेश केला होता, पण लवकरच त्यांना हे लक्षात आलं की या खेळाला भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी कमेंट्रीचं माध्यम निवडलं। सुरुवातीला व्लॉग्स, इंटरव्ह्यू आणि नंतर वेगवेगळ्या चेस ॲनालिसिस मधून त्यांनी चेसची बेसिक्स आणि मस्ट हॅव इन्फॉर्मेशन कॉमन लोकांपर्यंत पोहोचवली आणि नंतर सोशल मीडियाची ताकद लक्षात घेऊन तिचा उत्तम वापर करून यूट्यूबवर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग सुरू केलं। एवढा परफेक्ट प्लॅन असताना लोकप्रियता झपाट्याने वाढली नसती तरच आश्चर्य होतं। कमेंट्री करताना सागर यांची एक वेगळीच खासियत आहे, एक स्टाईल आहे, त्यांचं हॉनेस्ट बोलणं आणि कायम हसतमुख स्वभाव। ते या कॉम्प्लिकेटेड मॅचेस सुद्धा सोप्या भाषेत उलगडतात आणि त्याच वेळी स्वतः चेस प्लेयर असल्यामुळे खेळाडूंच्या भावना, त्यांचे निर्णय, त्यांची मानसिकता हे सगळं आपल्या भाषेतून प्रेक्षकांपर्यंत अगदी जिवंत करतात। त्यांच्या लाईव्ह स्ट्रीम्समध्ये फक्त टेक्निकल ॲनालिसिस नसतं, तर जोक्स, एंटरटेनमेंट्स आणि एक्साइटमेंट सगळं असतं आणि त्यामुळे मग चेस हा फक्त चेस न राहता एक बनतो एक्सपिरियन्स। लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईव्ह स्ट्रीमिंग केलं, ज्यामुळे कितीतरी नवोदित खेळाडू आणि तरुण प्रेक्षक सुद्धा चेसकडे अट्रॅक्ट झाले। यामुळे अर्थातच सागर शाह हे चेस फॅमिली मधला भारताचा एक महत्त्वाचा मजबूत आवाज म्हणून ओळखले जातात। असंच एक दुसरा स्ट्रॉंग व्हॉइस म्हणजे तानिया सचदेव। हे नाव भारताच्या चेस प्लेयर्स पैकीच एक होतं। इनफॅक्ट अजूनही त्या चेस खेळतात। इंटरनॅशनल ग्रँड मास्टर्स लेवलला खेळताना त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय। पण गेल्या काही वर्षात आपल्या चेस प्रेमासाठी, पॅशनसाठी त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला, चेस कमेंट्रीचा। आणि कट टू आजचा दिवस, आज त्या भारतातल्या सर्वात लोकप्रिय महिला चेस कमेंटेटर आहेत। तानियाच्या कमेंट्रीची एक खासियत म्हणजे त्यांचा एनर्जेटिक आवाज, खेळांमधल्या थ्रिलिंग मुवमेंट्सना जिवंत करण्याची कला आणि खेळाडूंच्या स्ट्रॅटेजीजचा बारकाईने केलेला अभ्यास। त्या सांगतात की कमेंटेटर होणं म्हणजे फक्त काय चाललंय हे सांगणं नसतं, तर खेळाडूंच्या निर्णयामागची सायकोलॉजी समजून घेऊन ते ऑडियन्सला एक्सप्लेन करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। त्यामुळे खेळाडू समजून घेऊन त्यांच्या मूव्हचं स्पष्टीकरण देणं हा एक कम्प्लिटली वेगळाच अभ्यास आहे। हे सगळं सांभाळताना तानिया मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सलग तासंतास कमेंट्री करताना दिसतात, पण तरीही त्यांचा उत्साह तसाच टिकून असतो आणि याच त्यांच्या एनर्जीमुळे अनेक नवीन प्रेक्षक, विशेषतः तरुण मुली चेसकडे वळतात। तानिया आज केवळ कमेंटेटर नाहीयेत, तर त्या चेसच्या नव्या पिढीची प्रेरणा बनल्यात। मित्रांनो, आजच्या काळामध्ये चेस कमेंट्री हा फक्त टेक्निकल ॲनालिसिसचा विषय उरलेला नाहीये, तर तो एक संपूर्ण मनोरंजनाचा प्रकार बनलाय। पारंपरिक चेस कमेंट्री एकदम टेक्निकल असायची, ओपनिंग थिअरी, पोझिशन प्ले आणि एकदम डीप विश्लेषण। पण सागर आणि तानिया यांनी याच्या सोबतीला ह्युमन इमोशन्स आणि संवादाचा स्पर्श जोडलाय। त्यामुळे त्यांची उपस्थिती असेल तर प्रत्येक मॅच एक स्टोरी बनते, कधी खेळाडूंमधल्या तणावाची, कधी एखाद्या आउट ऑफ बॉक्स चालीची, तर कधी एकदम अनपेक्षित वळणांची। या दोघांनीही एखाद्या खिळवून ठेवणाऱ्या नाटकासारखा ड्रामा चेसमध्ये आणलाय आणि याच त्यांच्या खास शैलीमुळे चेस आज भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचलाय। सागर शाह आणि तानिया सचदेव यांनी सिद्ध केलंय की चेस हा फक्त बुद्धिबळाचा किचकट खेळ नाहीये, तर त्यातही क्रिकेट मॅच सारख्या भावना आहेत, बॅडमिंटन मॅच सारखं एक प्रकारचं कॉन्व्हर्सेशन आहे आणि फुटबॉल सारखा हाही एक मासला अपील होऊ शकणारा खेळ आहे। त्यांच्या आवाजाने, त्यांच्या मेहनतीने आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्ट्रॉंग कम्युनिटीमुळे आज चेसमध्ये आपण एका नव्या उंचीवर पोहोचलो आहोत। या दोघांनीही आपल्या पॅशनला फक्त नोकरीसारखं न ट्रीट करता त्याला कलेचं स्वरूप दिलेलं आहे। त्यामुळे आज ते सगळ्या तरुणांचे लाडके चेस स्टार्स सुद्धा आहेत। मित्रांनो, तुम्ही सुद्धा चेस बेस इंडियाचे व्हिडिओज बघता का?
तुमचा फेवरेट कमेंटेटर कोण आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात स्पोर्ट्स रिलेटेड अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये.